खरं तर सणावाराचे दिवस आहेत आणि याच निमित्तानं तुम्ही एखादा कौटुंबिक कार्यक्रम एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जर आयोजित करत असाल आणि त्याला येणाऱ्या पाहुण्यांची संख्या ही 100 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे। परंतु अशा गोष्टी केल्यामुळे खरं तर सरकार सिक्युरिटी म्हणून सुरक्षा म्हणून ही पावलं उचलते आणि त्याचा मसुदा तयार केलेला आहे। लोकांच्या सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत, परंतु यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावरतीच गदा येईल की काय असा प्रश्न विचारला जातोय। लग्न समारंभ असो की वाढदिवसाचा कार्यक्रम, डोहाळे जेवण असो की मुलाचं बारसं, हळदी कुंकू असो किंवा खेळाच्या स्पर्धा, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोकांना निमंत्रण देणार असाल तर त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागू शकते। मात्र घरगुती कार्यक्रम आणि खासगी हॉलमध्ये कार्यक्रम घ्यायचा असेल तर परवानगीची गरज नाही। आपने सार्वजनिक स्थान पे अगर किसी तरह का कोई सम्मेलन होता है तो उसमें ये लागू होता है। आपके घर के अंदर अगर कोई पूजा हो रही है या शादी हो रहा है किसी हॉल में या आपके यहाँ सत्यनारायण पूजा, तो उसके लिए कहाँ हमने कहा है कुछ भी है। सार्वजनिक अगर आप रोड पे करेंगे तो यस यू हैव टू टेक द परमिशन। अगर रोड पे करेंगे वो चाहे सत्यनारायण पूजा हो या दुर्गा पूजा हो या गणेश पूजा, तो करते ही है। इसीलिए सार्वजनिक स्थल की बात की गई है। आपके प्राइवेट जगह में हम किसी तरह का इंटरफेरेंस नहीं करेंगे। ये अपूर्ण अभ्यास की वजह से इस तरह की बातें उठाई जा रही है। महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी 2016 नवीन मसुदा 19 ऑगस्टला वेबसाईटवर प्रसिद्ध केला। 100हून अधिक लोकांना कुठल्याही कारणासाठी आमंत्रित करायचं असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल। परवानगीशिवाय आयोजन केल्यास 3 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये दंडाची तरतूद आहे। सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक असेल। सरकारी कामात हस्तक्षेप केला तर 5 वर्षांच्या शिक्षेचीही तरतूद आहे। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चोख व्हावी यासाठी हे पाऊल उचललं गेलंय। मसुद्याला कायद्याचं स्वरूप देण्यासाठी 7 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे। मात्र समितीत विरोधकांना मात्र स्थान नाही। इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये सरकार तेवढं बाहेर झालेलं आहे। आता सरकार प्रत्येकाच्या घरातलं सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट करायला गेलेला समज हरकत नाही, अशी या सरकारची स्थिती आहे। आणि म्हणून या काळेबाज सरकारला आपल्याला या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी जो काही राज्यामध्ये धुडगूस घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे किंवा करण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही मात्र कदापि यशस्वी होऊ देणार नाही। एखादा लहान कार्यक्रम करायचा म्हटला तरी 100 पाहुणे सहज जमतात। त्यासाठी शाळा, घरासमोरील खुली जागा, मैदानांचा वापर होतो। पण यापुढे सार्वजनिक जागेचा वापर करण्यापूर्वी पोलीस परवानगी घ्यावी लागेल। शिवाय लवकर परवानगीसाठी चिरीमिरी द्यावी लागण्याचीही शक्यता आहे। म्हणजे पुन्हा भ्रष्टाचार आलाच। शिवाय लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावरही गदा येणार। त्यामुळे मसुद्याचं कायद्यात रूपांतर करण्यापूर्वी फडणवीसांनी 100 वेळा विचार करावा। रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।